आता आपण पाहत आहोत प्रॅक्टिस सेट 5.4 मधला फोर्थ क्वेश्चन. अ 2-digit number is formed with digits 2, 3, 5, 7, 9 without repetition. What is the probability that the number formed is? फर्स्ट क्वेश्चन आहे आपला an odd number. काय सांगितले पहिल्या वेळेला आपल्याला 2-digit numbers of 2, 3, 5, 7, 9. आता आपण याची प्रॉबॅबिलिटी आधी सुरुवातीला काढून घेऊया. आपण याला या ग्रुपला नाव दिलेलं आहे एस. 23, 25, 27, 29, 32, 35, 37, 39, 52, 53, 57, 59, 92, 93, 95, 97, 72, 73, 75, 70 9 किंवा 99 किंवा 22 हे नंबर्स आलेले नाही आहेत. टोटल आपल्याकडे नंबर्स झालेले आहेत. नंबर ऑफ एस ग्रुप इज 20. आता फर्स्ट आपल्याला काय सांगितलेली आहे इव्हेंट काय आहे अँड ऑड नंबर. आता आपल्याला सगळे ऑड नंबर शोधायचे आहेत. आपल्याला माहिती आहे ऑड नंबर म्हणजे 3, 5, 7, 9. मग आपण तसे नंबर शोधून काढूया. 23, 25, 27, 29, 35, 37, 39, 53, 79, 93, 95, 97. Therefore, number of A group is 16. आता आपल्या probability शोधून काढायची आहे. Probability of event A is equal to number of group A divided by number of S group. नंबर ऑफ ए आहे 16 आणि नंबर ऑफ एस आहे 20. म्हणजे काय झालेलं आहे 4 4 जा 16, 4 5 जा 20. म्हणजे आपला आन्सर आलेलं आहे 4/5. आता सेकंड इव्हेंट आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे अ मल्टिपल ऑफ 5. अ मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5 आणि 0. तर त्याच्यामध्ये हा नंबर नव्हताच. 0 हा नंबर नव्हताच म्हणजे फक्त 5 नंबरच आहे. मग मल्टिपल ऑफ 5मध्ये लास्टला आपल्याला 5 नंबर मिळाले असे नंबर शोधून काढायचे. 25, 35, 75, 95. या ग्रुपला नाव दिलेलं आहे बी. कारण हा आपला इव्हेंट बी होता म्हणून आपण नाव दिलेलं आहे बी. मग काय झालेलं आहे देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू 4. मग आता प्रॉबॅबिलिटी शोधून काढायची. प्रॉबॅबिलिटी ऑफ ग्रुप बी इज इक्वल टू नंबर ऑफ ग्रुप बी डिवायडेड बाय नंबर ऑफ ग्रुप एस. 4/20 आपला आन्सर आलेलं आहे. आपण त्याला शॉर्ट केलेलं आहे शॉर्ट फॉर्म दिलेलं आहे 1/5. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 5. अ कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल 52 प्लेइंग कार्ड्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉन इज. फर्स्ट आहे इव्हेंट अँड एस. आता पहिली आपण बघूया की पोझिशन काय आहे किती आहेत त्याच्यामध्ये. ओके. नंबर ऑफ ग्रुप एस आपण शोधून काढूया. काय त्यांनी सांगितलेलं आहे 52 प्लेइंग कार्ड्स आहे. आपल्याला माहिती आहे की ते किती असतात प्लेइंग कार्ड्समध्ये. 13 हार्ट कार्ड्स, 13 डायमंड कार्ड्स, 13 क्लब कार्ड्स, 13 स्पेड कार्ड्स आपण लिहून काढलेलं आहे. मग नंबर ऑफ एस इज इक्वल टू आपलं 52 आलेलं आहे. त्यांनी ऑलरेडी आपल्या प्रश्नामध्येच दिलेलं आहे. प्रत्येकच वेळेला देतील अशातला भाग नाही आहे पण आपल्याला माहितीच आहे. आपण ते इन शॉर्ट किंवा इन ब्रीफ आपण लिहून दिलेलं आहे की एवढे हार्ट कार्ड्स आहेत, एवढे डायमंड कार्ड्स आहेत, एवढे क्लब कार्ड्स आहेत, एवढे स्पेड कार्ड्स आहेत. बघ आपण लिहून घेतलेलं आहे. नंबर ऑफ ग्रुप एस इज 52. आता इव्हेंट ए काय होता अँड एस. एसमध्ये किती कार्ड्स आहेत अँड एस ऑफ हार्ट अँड एस ऑफ डायमंड अँड एस ऑफ क्लब अँड एस ऑफ स्पेड. एस म्हणजे काय ज्याच्यावरती ए असा नंबर वर्ड लिहिलेला असतो त्याला आपण एस कार्ड असं म्हणतो. आपण प्लेइंग कार्ड्स करताना आपण त्याला एक्का असं म्हणतो. तो आहे एस ऑफ हार्ट. म्हणजे असे किती झालेले आपल्याकडे तयार 4 आपण लिहून काढलेले आहे. देअरफॉर नंबर ऑफ ग्रुप ए इज 4. तर प्रोबॅबिलिटी शोधून काढायची आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ग्रुप ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अँड नंबर ऑफ एस इज इक्वल टू 4/52.
इन ब्रीफ केल्यानंतर काय आन्सर येईल, इन शॉर्ट केल्यानंतर काय आन्सर येईल, 1/30. आता बघूया इव्हेंट बी, अ स्पेड. स्पेडमध्ये किती कार्ड्स आहेत, 13 स्पेड कार्ड्स आहेत. मग लिहून काढले म्हणजे नंबर ऑफ बी इज इक्वल टू 13. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ ग्रुप बी डिवायडेड बाय नंबर ऑफ एस इक्वल टू 13/52 इज इक्वल टू 1/4.